झी 24 तास एक पाऊल पुढे। मला काही माहित नाही, मी ते ऐकलेलं नाही, पाहिलं नाही, त्याच्यावर वक्तव्य करणं चुकीचं राहील। आणि भ्रष्टाचाराच्या गोष्टी करत असताना सध्या स्टिंग ऑपरेशन जे वीकचं झालं त्याच्या बाबतीमध्ये जरा त्यानेही विचारा की काय तो खुलासा काय आहे तो। त्यामुळे भ्रष्टाचार हा फक्त काय अण्णा टीमने ठेका घेतलाय असं काय समजण्याचं कारण नाही। भ्रष्टाचाराचं निर्मूलन या देशापासून देशात पूर्णतः झालं पाहिजे। या बाबतीमध्ये सगळ्यांचंच हे मत आहे, हे फक्त काय अण्णा टीमचं असण्याचं काही कारण नाही। अगदी म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की टीम अण्णाला अपेक्षित असलेलं लोकपाल बिल या अधिवेशनामध्ये येण्याची शक्यता दिसत नाहीये। लोकशाहीला अपेक्षित असलेलं लोकपाल बिल येईल। टीम अण्णाला काय अपेक्षित आहे हे गेली 2 वर्ष तुम्ही आम्ही पाहिलं। लोकशाहीला म्हणजे कुणाला? लोकशाही ही कुठली व्यक्ती नाहीये। लोकशाहीला अपेक्षित म्हणजे कुणाला अपेक्षित असलेलं? काँग्रेस सरकारला, यूपीएला की टीम अण्णाला? लोकशाहीच्या चौकटीला त्या 2 सभागृहामध्ये, पवित्र सभागृहामध्ये चर्चेच्या अंती जो काय तयार होईल तो लोकपाल, तसा लोकपाल फक्त अण्णाने काहीतरी गाईडलाईन द्यायची, कोणीतरी काहीतरी डिक्टेट करायचं, तसलं काय होणार असं मला वाटत नाही। आणि ती लोकशाहीची प्रक्रियाच नाही। अगदी आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते मधु चव्हाण आहेत। चव्हाण साहेब, लोकशाहीला अपेक्षित असं लोकपाल बिल, लोकपाल कायदा येईल असं भाई जगताप म्हणतात। भाई आज मला असं वाटतं विसंगत बोलतात, कधी विसंगत ते बोलत नाहीत। भाई नेहमी मुद्द्याला धरून बोलतात। एखादा काँग्रेसच्या विरोधात कटून जरी एखादा मुद्दा असेल तर ते कबूल करतात। लोकशाही म्हणजे काँग्रेसला अपेक्षित असलेली लोकशाही, नेहरू गांधी घराण्याला अपेक्षित असेल लोकशाही। किती उद्दामपणे त्या काँग्रेसच्या आता प्रवक्त्या बोलत होत्या की बार बार इसी मुद्दे को उठाने के लिए क्या जरूरत है, आणि सलमान खुर्जी युनोमध्ये जा, ही चेष्टा आहे। अण्णा काय बोलत आहेत, अनेक वेळेला अण्णांचे सहकारी चुकलेले आहेत हे मला मान्य आहे, परंतु आता 15 मंत्र्यांच्या यादीमध्ये माननीय महनीय राष्ट्रपती ज्यांनी आज शपथ घेतली त्यांचं नाव आहे। आरोपीच्या घेऱ्यामध्ये राष्ट्रपतीपदी बसलेलं योग्य आहे का? त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे। आता सगळ्या देशाचे राष्ट्रपती आहेत, उत्तर द्या ना। टीम अण्णाने जर खोटे आरोप केले असतील तर त्या ठिकाणी त्यांना कोर्टात खेचा, आमचा अवमान करतायत। भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळात असलेल्या अति उच्च मंत्रिमंडळातल्या या मंत्र्यांना आरोप करतायत। मला हे कळत नाही। मला हे मान्य आहे की मधल्या सगळ्या आंदोलनाच्या काळामध्ये टीम अण्णांच्या काही सहकार्यांच्यामुळे या सगळ्या आंदोलनाचा खेळखंडोबा झालेला आहे, पण असं सगळेच म्हणत होते की आरोप सब झूठ आहे, कलमाडींवरचे आरोप खोटे आहेत असं शीला दीक्षितांपासून सगळे म्हणत होते। पण लोकसभेमध्ये ज्यावेळेला विरोधी पक्षांनी काहूर माजवलं त्यावेळेला त्यांना जेलची हवा खावी लागली। व्ही राजांनी तर अपमान करणार 8 पानाचं पत्र माननीय पंतप्रधानांनी त्यांना लिहिलं, त्यांना एका ओळीमध्ये उत्तर दिलं होतं व्ही राजांनी, आय मीन रिसिप्ट युअर लेटर। मला असं वाटतं की याच्या पूर्वी आणि जर विश्वंभर चौधरी फेस करा असं तुमचं म्हणणं, फेस केलं पाहिजे त्यांनी, पळवाट करू नये ना। अगदी याच्यावर भाईंना बोलायचंय। भाई नाही, असं आहे की मधु चव्हाणांचं सर्टिफिकेट मला तरी लागत नाही आणि मला त्याची आवश्यकता भासत नाही। आणि लोकशाहीच्या त्या 2 पवित्र सभागृहांचा मी उल्लेख केला, त्या सभागृहांचा उल्लेख फक्त काँग्रेस आणि नेहरू घराणं जर असं जर समजत असेल तर मला कीव वाटते याची, या प्रवक्त्यांची आणि मधु चव्हाणांची, की आपण काय बोलतोय। म्हणजे आपण तुम्ही काय बोलताय? तुम्ही लोकशाहीला अपेक्षित असलेलं म्हणजे मी म्हणालो लोकशाही म्हणजे काँग्रेसला अपेक्षित असलेलं। मला आवश्यकता नाही, मला तुमची भाई तुम्ही काय बोलताय त्याची, मला तुमच्या याची आवश्यकताच नाही। आणि मी तुम्ही बोलत असताना मी अडवलंच नाही। मी तुमच्यासारखा असा चोंबडेपणा करू शकलो असतो जो तुम्हाला सवय आहे, मी कधी केलेला नाही माझ्या आयुष्यामध्ये। त्यामुळे आपण आपल्या सर्टिफिकेटची मला तरी आवश्यकता नाही हे स्पष्टपणे मी तुम्हाला चांगलं सर्टिफिकेट दिलं की तुम्ही नेहमी सुसंगत बोलता। नाही, ते म्हणून तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही ना। सुसंगत मी बोलतो हे जर मधु चव्हाण सांगायला लागले तर मला असं वाटतं मग ती सुसंगती काय असू शकते हे सगळ्या आपण विषयावर येऊया। माहिती विषयावर बोलत असताना लोकशाहीची जेव्हा केव्हा कोणी जरी उल्लेख केला आणि त्या 2 सभागृहांचा किंवा देशभरातल्या लोकशाहीच्या सभागृहांचा उल्लेख होतो त्यावेळेला देशभरच्या लोकशाहीची, विश्वभरातली मोठी लोकशाही याचा उल्लेख होतो, तो काय नेहरू घराण्याचा, गांधी घराण्याचा उल्लेख। म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की जी 2 सभागृह आहेत त्या 2 सभागृहांनी ठरवावं की लोकशाहीसाठी कशा प्रकारचा कायदा आला पाहिजे आणि ते 2 सभागृह जो कायदा मान्य करतील तो कायदा येईल असं भाईंचं म्हणणं आहे। अगदी अजित अभ्यंकरांकडे आपण जाऊया। अभ्यंकर साहेब, हे जर इतकं सरळ साधं आहे की 2 सभागृह ठरतील आणि ते लोकशाहीला पोषक असेल आणि तोच जर कायदा येईल तर मग गेल्या 2-3 वर्षांपासून टीम अण्णा करतेय काय?
नाही, गेल्या 2-3 वर्षाचा प्रश्न नाही. बघा, माझं असं म्हणणं आहे की आपल्या समोरचा प्रश्न टीम अण्णा आहे का भ्रष्टाचार आहे हे एकदा आपण ठरवूया. माझ्या मते या देशाचा एक नागरिक आणि एक जबाबदार जनतेचा प्रतिनिधी म्हणून पक्ष म्हणून आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असं मानतो की आपल्या समोरचा प्रश्न भ्रष्टाचार आहे, या देशाची एकंदर व्यवस्था ही कशी चालते, कशी चालावी याबद्दलचा प्रश्न आहे. आपण त्याच्याबद्दल बोलूया. आता ज्या प्रकारचं आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे त्या आंदोलनातल्या व्यक्ती, त्या आंदोलनातल्या भूमिका, त्यातल्या मागण्या हे निश्चितपणे त्याच्यात काही कमी जास्त आहे आणि त्याच्या पद्धतींबद्दल सुद्धा, त्याच्या परिभाषेबद्दल सुद्धा काही निश्चितपणे बोलण्यासारखं, टीका करण्यासारखे मुद्दे आहेत. पण माझ्या मते या कारणामुळे काँग्रेसनी गेली अनेक वर्ष आणि विशेषतः गेल्या 3-4 वर्षामध्ये या खाजगीकरणाच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जो भ्रष्टाचाराचा हैदोस चाललेला आहे त्याच्याकडे यांचं लक्ष तर नाहीच आहे, परंतु तो झाकण्याचा प्रयत्न करतायत. तो कसा बाहेर आणायचा याच्यावरती आपलं लक्ष केंद्रित करावं असं मला वाटतं आणि आमचा पक्ष त्याच्यावरती लक्ष केंद्रित करू इच्छितो. आता मुद्दा घ्या तुम्ही आदर्श केस. या आदर्शमध्ये एक यांचे केंद्रीय मंत्री ज्याच्यात ते प्रमोशन देत चाललेले, म्हणजे इकडं आदर्शमध्ये त्यांचा पाय अडकलेला सापडला की केंद्रामध्ये प्रमोशन, इथला माणूस वरती पाठवायचा आणि त्याला अजून प्रमोशन द्यायचं, अशी केंद्रातली नीती आहे. कमीत कमी एवढी तर थांबवा. सुरेश कलमाडी सारखा एक क्रूक हा आमचा ऑलिम्पिकचं प्रतिनिधित्व करण्यासाठी जाणार आणि त्याला इथली ऑलिम्पिक कमिटी अजून काढत नाही की ज्याच्यामध्ये अनेक क्रीडा संघटना आहेत आणि सरकारी अधिकारी सुद्धा आहेत. हे काँग्रेसच कर्तृत्व आहे. तेव्हा आपल्याला महाराष्ट्रामध्ये छगन भुजबळ, राष्ट्रवादी त्यांचे सहकारी आहेत सगळे. मला असं वाटतं की अण्णा हजारे असतील किंवा कोणी असतील, भ्रष्टाचाराचा जो मुद्दा आहे तो प्रमुख मुद्दा आहे एक. आणि लोकपालाचं जे बिल आहे ते 44 वर्ष पास झालेलं नाही. हे लोकशाही सांगते. ती 44 वर्षाची लोकशाही, 44 वर्ष त्याच्यात लोकशाही नव्हती का? याचं उत्तर भाई जगतापांनी द्यावं. तेव्हा लोकशाही जर 44 वर्ष बिल पास करू शकत नव्हती तर त्या लोकशाहीमध्ये तुम्ही काय करत होता, सत्ताधारी पक्ष म्हणून बहुतेक काळ असलेले, याचंही उत्तर त्यांना द्यावं लागेल. अगदी या शेवटचा मुद्दा त्या आंदोलनाच्या 3 मागण्या, फक्त 1 मिनिट बोलतो मी. त्या ज्या 3 मागण्या आहेत की भ्रष्टाचारी जे मंत्री आहेत त्यांची चौकशी करा. दुसरा मुद्दा आहे की ते SIT तर्फे करा. काही राजकीय नेते आहेत त्यांची SIT तर्फे चौकशी करा आणि CBIला स्वतंत्र करा. 3 मागण्यांवरती माझ्या माहितीप्रमाणे आज उपोषण सुरू आहे. माझ्या मते या सगळ्यामध्ये एक प्रमुख त्रुटी जी आहे ती ही आहे की उद्योगपती जे आहेत, आता रिलायन्सचं नाव आहे या सगळ्या 2G स्पेक्ट्रममध्ये, या टाटा जे आहेत, नीरा राडी यांनी इथले टेलिकॉम मिनिस्टर ठरवण्यासाठी सगळी खेळी केलेली होती. त्यांची नावं आहेत. अगदी त्या उद्योगपतीचं एकाचंही नाव नाहीये. ही त्यातली फार मोठी त्रुटी आहे. ती दूर केली पाहिजे. पण मगाशी सांगितलं तसं ती त्रुटी आहे म्हणून ते मूळ मागणी चुकीची ठरते असा त्याचा अर्थ होत नाही. आंदोलनाच्या पद्धतीबद्दल उपोषण करतच फक्त आंदोलन करावं का? एकदा ते रामदेव करणार, एकदा हे करणार, ह्याच्यामुळे त्याचं गांभीर्य कमी होतं. ज्या पद्धतीनं लोक बोलतात या सगळ्याचा एकदा पुनर्विचार करून आणि एक मुद्दा मांडून मी थांबतो की या सिस्टमिक मागण्यांसाठी राजकीय पक्ष म्हणून उतरावं लागतं. या अण्णा हजारेंची तयारी नाही, ते पण एक दोष आहे. या सगळ्याचा विचार आपण करावा, तो आमचा पक्ष करतो. अगदी कोण व्यक्ती लढते याच्यापेक्षा कुठल्या प्रवृत्ती विरुद्ध ती व्यक्ती लढते याचा विचार करावा असं अजित अभ्यंकरांचं म्हणणं आहे. आणि जर भाई जगताप म्हणतात त्याप्रमाणे लोकशाहीला अनुकूल असेल असं लोकपाल बिल येईल तर ते गेल्या 44 वर्षात का आलं नाही या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपण काँग्रेसकडून घेणार आहोत. मात्र त्यापूर्वी घेऊया एक ब्रेक. झी 24 तास एक पाऊल पुढे.